My name is Shivani Ramprasad Chavan from IT department, roll number 9. तर आपण आज ऑर्थोग्राफिक व्यू ड्रॉ करणार आहोत. तर सगळ्यात पहिले हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये या सेंटरपासून त्या सेंटरपर्यंत 100 आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे. याची रेडियस मोठ्या सर्कलची रेडियस आहे आणि या इकडच्या मोठ्या सर्कलची रेडियस 32 आहे. तर मग 21 हे 100 आणि 32 याची लेंथ होणार 153. याची हाईट या सेंटरपासून जे इतकी 36 आहे. याची विड्थ 64 आहे. चला तर मग आपण ड्रॉ करू. आपण फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू ड्रॉ करणार आहोत. तर मी इथे पहिल्यांदा घेतले. इथे आपण फ्रंट व्ह्यू काढणार आहोत. इथे टॉप व्ह्यू आणि इथे साइड व्ह्यू. तर फ्रंट व्ह्यूमध्ये मी लेंथ घेतली इथून इतके 153, हाईट घेतली 36 आणि टॉप व्ह्यूमध्ये लेंथ घेतली 153 आणि हाईट घेतली 64 आणि इकडे साइड व्ह्यूमध्ये विड्थ घेतली 64 आणि हाईट घेतली 36. तर पहिल्यांदा आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ करणार आहोत. तर मी पहिल्यांदा ह्या क्वेश्चनमध्ये ही लेंथ 153 दिलेली आहे. इकडच्या सर्कलची वरची हाईट 24 दिलेली आहे. मी पहिल्यांदा 24 ड्रॉ करते. मी इथे 24ने वरती घेतलेले आहे आणि इथं या मोठ्या सर्कलची डायमीटर 64 आहे. तर मी इथे 64ने ड्रॉ करते. या मोठ्या सर्कलची डायमीटर 42 आहे. तर मी इथे 42 ड्रॉ करते. खालून 12 mm वरती मी इथं ड्रॉ करते. 12 mm वरती. mm वरती डिस्टन्स घेऊन इथे जॉईन करून घेते. हा इथून जे इथपर्यंत काढते, जॉईन करून घेते. डिस्टन्स घेऊन हे जॉईन करते. याचा सेंटर पॉइंट मार्क करते. याचा पण सेंटर पॉइंट मार्क करते. प्रोजेक्ट करते टॉप व्ह्यू काढण्यासाठी. नंतर हा आपल्याला टॉप व्ह्यू काढायचा आहे. त्यासाठी हा मोठा सर्कल काढण्यासाठी मी एक सेंटर पॉइंट घेते.
सेंटर पॉईंट घेऊन इकडे अशी लाईन जॉईन करते. हे इकडे प्रोजेक्ट करते आणि हे इकडे. टॉप व्ह्यूमध्ये आपण हा सर्कल काढणार आहोत. तसा हा सेंटर पॉईंट घेतला आणि त्या मोठ्या सर्कलची डायमीटर 64 आहे, तर रेडियस आपण 32 घेऊत. - 32 रेडियस घेऊन हा सर्कल ड्रॉ करू. हा आतला सर्कल पण काढायचा आहे. याची रेडियस डायमीटर 38 आहे, तर रेडियस 19 घेऊ. तर हा मोठा सर्कल त्यातला आतला सर्कल काढलेला आहे. तर आपण हा इकडचा सर्कल काढू. इकडच्या सर्कलची डायमीटर 42 आहे आणि रेडियस 21 घेऊन इकडे मोठा सर्कल काढू. हा मी बाहेरचा सर्कल काढला. तर आतला पण सर्कल काढायचा आहे. त्याची डायमीटर 24 आहे, तर रेडियस मी 12 घेते. रेडियस घेऊन इथे एक सर्कल काढू. आपण हा मोठा सर्कल आणि त्यातला आतला सर्कल आपण काढलेला आहे. तर आपल्याला हे काढायचं आहे. त्याची लेंथ आपल्याला 12 दिलेली आहे. तर आपण इकडे 6 आणि इकडे 6 घेऊन हा पार्ट काढू. मी हा पार्ट काढलेला आहे. तर आपण ही साईड काढू. इकडे आणि इकडे सेंटरपासून जॉईन आहे. मी काढते इकडून इकडे. या सेंटरपासून इकडे.
हा आपण पार्ट इथे काढलेला आहे हा वाला, तर आपल्याला हा पार्ट काढायचा आहे। याची लेंथ 8 दिलेली आहे, तर आपण इकडे 8 आणि इकडे 4 आणि इकडे 4 घेऊ। आणि त्याची हाईट 4 दिलेली आहे, तर आपण इकडे 4 घेऊ। मी रफ करते। तर आपण इथे हा टॉप व्ह्यू काढलेला आहे, तर आपण साइड व्ह्यू काढू। साइड व्ह्यू मध्ये आपण हा पार्ट काढणार आहोत इकडे बघून। नंतर हा मोठ्या सर्कलची डायमीटर 42 आहे, तर मी 42 घेते। पहिल्यांदा आपण याचा सेंटर पार्ट घेऊ, सेंटर पॉइंट घेऊ। तर मी याचा सेंटर पार्ट घेते 32। याला मी जॉईन करून घेते। तर आपल्याला हा मोठा सर्कल काढायचा आहे, त्याचे डायमीटर 42 आहे। 21 घेते रेडियस। त्याची हाईट 24 आहे, तर मी 24 घेते। याला मी जॉईन करून घेते। तर मी मोठ्या सर्कलची डायमीटर 42 घेतली आणि हा मागे जो सर्कल आहे ते मोठा सर्कल, त्याचा हा पार्ट येणार आहे। आपण आतला सर्कल काढू, तो हिडन पार्ट मध्ये येणार आहे। त्याची डायमीटर 24 आहे, तर रेडियस 12 येईल। तो हिडन पार्ट मध्ये येईल। हिडन पार्ट ड्रॉ करू। हा झाला आपला छोटा सर्कल, हा आहे मोठा सर्कल, आणि हा मागे मोठा सर्कल आहे, त्याचा हा पार्ट हा आहे। यातला आपल्याला छोटा सर्कल काढायचा आहे, त्यासाठी याची डायमीटर 38 आहे, रेडियस 19 आहे, तर मी इथून 19 घेते। हा पण हिडन पार्ट मध्ये येणार। तर आपण आता हा पार्ट काढला, हा पण पार्ट काढला। आता हा पार्ट काढायचा आहे, त्याची लेंथ 12 आहे। तर आपण हा पार्ट इथे काढलेला आहे, तर आपण हा पार्ट काढू।
याची लेंथ 8 आहे, तर मी इकडून 4 घेते आणि इकडून 4 घेते. हा पण हिडन पार्टमध्ये येणार. तर आपला साइड व्ह्यू तयार आहे. आपण काढू आता फ्रंट व्ह्यूचे आणि टॉप व्ह्यूचे हिडन लाईन. तर फ्रंट व्ह्यूमध्ये हा आपण मोठा सर्कल इथे ड्रॉ केलता, तर आतला सर्कल राहिला होता, त्यासाठी आपण ह्या सर्कलचे वरी प्रोजेक्ट करू. फ्रंट व्ह्यूमध्ये या सर्कलच्या हिडन लाईन्स येतील. आणि या सर्कलच्या इथे हिडन लाईन्स येतील. फ्रंट व्ह्यूमध्ये या पार्टची हिडन लाईन इथे दिसेल, तर आपण हिडन लाईन ड्रॉ करू. तर हा आपला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू बनवून तयार आहे. तर आपण यांचे डायमेन्शन्स देऊ. तर इथे मी आता डायमेन्शन्स दिलेले आहेत सर्व. तर इथे आपला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू बनवून तयार आहे. थँक्यू.